let capital A is equal to, write down, let be a square matrix whose elements are given by Aij is equal to I square minus j, then the matrix is then the matrix A is then the matrix A is राईट. बाकी ऑप्शन्स दिलेले आहेत ना, जिथे रिक्वायर्ड ऑप्शन्स तिथे लिहूयात. सर आता सॉल्व करा. काय मॅट्रिक्स ए कसा डिफाईन केलेला आहे, ऑफ द ऑर्डर 2x2, बरोबर ना. ए आय जे आपण एक एक्झाम्पल सॉल्व केले असं. मॅट्रिक्स ए जे आहे त्याची ऑर्डर किती आहे, 2x2, आणि जे मॅट्रायसेसचे एलिमेंट्स आहेत ते डिफाईन या फॉर्म्युल्याने केलेले आहेत. हे नोटेशन कसलं आहे, ए आय जे कसलं नोटेशन आहे, ए आय जे रिप्रेझेंट्स व्हॉट, एलिमेंट ऑफ मॅट्रिक्स. टाईप नाही, तुम्हाला मॅट्रिक्स लिहायचं आहे. सर ऑप्शन्स लिहूयात. हां काय येणार आहे, लक्ष द्या, मॅक्झिमम क्वेश्चन झाले पाहिजे. हां, तुम्हाला मॅट्रिक्स ए फॉर्म करायचं आहे आणि मॅट्रायसेसचे जे एलिमेंट आहे, एलिमेंट कशाने डिफाईन केले, आय स्क्वेअर मायनस जे ने. याचे एलिमेंट्स कसे लिहिणार तुम्ही, A11 दिस विल बी वॉट, A12 हा एलिमेंट काय येणार आहे, A21 हा एलिमेंट काय येणार आहे, A22, राईट. सो दिस इज ए आय जे. ए आय जे कसा डिफाईन केला आहे, हे कसलं सिम्बॉल आहे, मॉड. म्हणजे इन केस इथे जर निगेटिव्ह व्हॅल्यू आली तर त्याला तुम्हाला काय कन्सिडर करायचं आहे, पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं आहे. मॉडचं सिम्बॉल आहे. ए आय जे इज इक्वल टू काय, आय स्क्वेअर मायनस जे. मग A11 कसा डिफाईन होणार, 1 स्क्वेअर मायनस 1 किती येणार, 0. A12 कसा डिफाईन होणार आहे, मॉड ऑफ 1 स्क्वेअर मायनस 2 किती होणार, बाकीचे दोन एलिमेंट लिहा. ए आय जे कसा डिफाईन केला आहे, आय स्क्वेअर मायनस जे. आयची व्हॅल्यू किती आहे, पहिला जो नंबर आहे दॅट इज व्हॅल्यू ऑफ आय, सेकंड जो नंबर आहे दॅट इज व्हॅल्यू ऑफ व्हॉट, जे. आय स्क्वेअर मायनस जे. A21 कसा डिफाईन होणार सांगा, A21 विल बी व्हॉट, 2 स्क्वेअर मायनस 1, इट विल बी व्हॉट, 3. सो काय ऑप्शन येणार आहे, 0 1 0 1 3 2. नेक्स्ट झालं का, पटकन लिहा.
राईट सेकंड. झालंय का? सर सेकंड लिहा. सेकंड तुम्हाला सॉल्व करता येईल. राईट डाऊन. इफ x plus y 7, this is x minus y, this is 9, is 2794, then x into y is, चला करा सॉल्व. किती येते? हां केले सॉल्व. दोन मॅट्रिक्स काय दिलेत? इक्वल. दोन मॅट्रिक्स कधी इक्वल असेल? जेव्हा त्यांचे सगळे एलिमेंट्स काय असणार आहे? सेम. सो बाय कम्पेअरिंग एलिमेंट्स ऑफ दिस टू मॅट्रिक्स, इथून तुम्हाला दोन इक्वेशन भेटेल. एक्स प्लस वायची व्हॅल्यू किती येणार आहे? 2. सेकंड इक्वेशन काय भेटणार आहे? एक्स मायनस वाय, याची व्हॅल्यू किती येणार आहे? 4. हे दोन काय करून टाका, ॲड करा. 2x विल बी इक्वल टू हाऊ मच? 6. x विल बी हाऊ मच? 3. मग x जर 3 असेल तर y किती येणार आहे? y will be what? -1. So what about x into y? -3. झालंय का? नेक्स्ट पुढचा क्वेश्चन लिहा. इफ अ मॅट्रिक्स हॅज, राईट डाऊन नेक्स्ट क्वेश्चन. इफ अ मॅट्रिक्स हॅज 13 एलिमेंट्स, if a matrix has 13 element, if a matrix has 13 elements, then possible dimensions it can have, then possible dimensions it can have. Options are डायमेन्शन म्हणजे काय झालं? ऑर्डर. तुम्हाला ऑर्डर सांगायची आहे. काय येणार आहे? हां फर्स्ट ऑप्शन.
राईट. जसं मॅट्रिक्स तुमचा 3x3 आहे, जर मॅट्रिक्स जर 3x3 ऑर्डरचा किंवा 3x3 डायमेन्शनचा मॅट्रिक्स असेल त्याच्यात नंबर ऑफ एलिमेंट्स किती झाले 9. नंबर ऑफ एलिमेंट्स किती झाले 9. So number of rows into number of columns will give you total number of elements, right? So matrix मध्ये जर 13 एलिमेंट्स असतील तर डायमेन्शन किंवा सेकंड वर्ड काय ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स 1/13 पण चालेल किंवा 13/1 पण चालेल, राईट. डी लिहायचं नाही, राईट. हे तर पॉसिबलच नाही आहे. हे पॉसिबल आहे बट इथे ओनली वर्ड यूज केलेलं आहे. So correct is what 1/13 or 13/1. Next layer. Write down if A is equal to, next question. Fourth one, if A is equal to 1, 2, 3, 4, B is equal to 2, 3, 4, 5, 2, 3, 4, 5, and 4A minus 3B plus C is equal to O, then C is, then matrix C is, हाँ zero matrix. हाँ झिरो मॅट्रिक्स आपण ओ ने डिनोट करणार, लेटर ओ, कॅपिटल ओ. सर करा, फाइंड आउट करा. एक ऑप्शन्स लिहायची गरज नाही आहे, तुम्ही लिहू नका. ऑप्शन सॉल्व करायला घ्या. You can write C from this. इथून C काय लिहिणार? What will be C from this? 3B minus 4A. बस हे सॉल्व करा. What is B? B ची व्हॅल्यू लिहून टाका इथे. A. So B is 2, 3, 4, 5. A is 1, 2, 3, 4. You calculate C from this. 3 ने इकडे मल्टिप्लाय करा, 4 ने इकडे मल्टिप्लाय करा, सबट्रॅक्ट करा. करा. 3 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होणार आहे? 6, 9, 12, 15. 6 minus 4, 9 minus 8, 12 minus 12, 15 minus 16. झाले का? नेक्स्ट. The values of x and y, the values of x and y if x square y square minus 3 in bracket
x2y is equal to -2 9 r. अरे बडबड नका करू, सॉल्व करायला घ्या ते, त्यात आता एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही आहे. तुम्हाला काल सांगितलं होतं रिवाइज करून या. काय इक्वेशन्स भेटतील इथून? सी दिस इज एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर, 3 ने मल्टिप्लाय करा, काय होणार आहे? 3x 6y इज इक्वल टू -2 9. व्हॉट इक्वेशन यू विल गेट? एक्स स्क्वेअर मायनस 3x विल बी इक्वल टू -2. सेकंड इक्वेशन काय भेटणार आहे? वाय स्क्वेअर मायनस 6y इज इक्वल टू 9. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करता येतात. हां, क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करा आणि ऑप्शन सांगा काय येणार. इथून क्वाड्रॅटिक इक्वेशन काय भेटणार आहे? एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2 इक्वल टू 0. 10th ला होतं ना क्वाड्रॅटिक इक्वेशन. हां, आणि सेकंड इक्वेशन काय? वाय स्क्वेअर मायनस 6y मायनस 9 इक्वल टू 0. सॉल्व दिस टू इक्वेशन. इथून एक्स आणि वाय सांगा काय ते. बोर्डकडे नका बघू, माझ्याकडे पण नका बघू, तुम्ही सॉल्व करा. आता ते क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करता यायला पाहिजे. जसं इथे 2 चे फॅक्टर्स फाइंड आउट करा. काय ना 2 चे फॅक्टर्स? -2 -1. सो फॅक्टर्स काय पडतील? x - 2 x - 1 इक्वल टू 0. So x will be equal to 2 or x will be equal to 1. So x तर भेटलं. y इथे फॅक्टर्स पॉसिबल आहेत का? -9 चे फॅक्टर्स पडतील का इथे? सम किती यायला पाहिजे? -3 फॅक्टर्स पडतील का? नाही. फॅक्टर जर पडत नसतील तर आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे? हाऊ यू विल फाइंड फॅक्टर्स ऑफ दिस? हां, राईट. सो क्वाड्रॅटिक इक्वेशन जर एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0 असेल, यांचे रूट्स आपण कसे लिहिणार? हा फॉर्म्युला होता ना, -b प्लस मायनस √b² - 4ac/2a. हा फॉर्म्युला यूज करा. करा, सॉल्व करा आता हे. सो क्वाड्रॅटिक इक्वेशन जर याच्याशी कम्पेअर केलं, ए ची व्हॅल्यू किती येणार आहे? 1, हे लिहून घ्या. बी ची व्हॅल्यू किती येणार आहे? -6. सी ची व्हॅल्यू किती येणार आहे? -9. फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करा. बी येते का? हां, ठीक आहे.
माइनस बी प्लस माइनस अंडर रूट बी स्क्वायर माइनस 4ac अपॉन 2 इंटू ए, राइट. हे सॉल्व करायचे. मायनस ऑफ मायनस 6 म्हणजे काय झाले, प्लस 6 प्लस मायनस अंडर रूट मायनस 6चा स्क्वेअर मायनस, हां हे बघ मायनस 6चा स्क्वेअर किती झाला 36 मायनस मायनस काय झालं प्लस 9 इंटू 4 36 डिवायडेड बाय 2. हां व्यवस्थित कॅल्क्युलेशन्स करा. सो दिस विल बी हाऊ मच 6 प्लस मायनस 36 प्लस 36 किती झालं 72. हाऊ यू विल राईट 72, 2 इंटू 36 करेक्ट आहे का. सो हे काय बनणार 6 रूट 2. क्लिअर आहे काय. रूट 72 आलं इथे 36 प्लस 36 काय आलं आहे 72. 72ला कसं लिहिलं 2 इंटू 36 परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये. 36 कसला स्क्वेअर आहे 6 रूट 2. सो दिस इज 6 प्लस मायनस याला काय लिहिणार आपण 6 रूट 2 डिवायडेड बाय 2. 6 अपॉन 2 6 अपॉन 2 हां काय येणार ऑप्शन ए. आता करेक्ट झालं. रेट झाले का. सर झालं का. नेक्स्ट लिहा. write down if two minus 1 1 0 minus 3 4 is equal to then m plus n plus x plus y. Solve this.
मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आहे. प्रोसिजर काय आहे? फर्स्ट मॅट्रिक्सच्या रोज डिनोट करा R1 R2 R3. सेकंड मॅट्रिक्सचे कॉलम C1 C2 करा. मॅट्रिक्स मल्टिप्लाय करा. R1 C1 R1 C2. See here R1 C1 2 into M minus X. रेट व्यवस्थित करा. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं करायचं आहे? R1 C1 2 into M काय लिहिलं? 2M प्लस -1 into X काय लिहिलं? -X. R1 into C2 2 into N प्लस काय होणार आहे? -Y. नेक्स्ट R2 C1 1 into M प्लस 0 1 into N प्लस 0. R3 C1 minus 3M plus 4X. R3 C2 minus 3N plus 4Y. It is equal to what? -1 -8 1 -2 9 22. These two matrices are equal, so their corresponding elements will be equal. कळले का? मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन R1 C1 ॲड करायचे, मल्टिप्लाय करून ॲड करायचे. 2 into M किती झालं? 2M प्लस -1 into X किती झालं? -X. 2 into N प्लस -1 into Y काय झालं? -Y. R2 C1 1 into M प्लस 0 into X 0. करा इथून M N X Y फाइंड आउट करा. कंपेअर करा दोन्ही एलिमेंट्स. काय करा? कंपेअर. हे बघा M प्लस 0 किती झालं? M ची व्हॅल्यू किती आली? M ची व्हॅल्यू किती आली? 1 डायरेक्टली. त्याच्यानंतर N पण तुम्ही कंपेअर करू शकता. N ची व्हॅल्यू किती होणार? -2. आता X आणि Y राहिले. हा एलिमेंट आणि हा एलिमेंट कंपेअर करा. सो 2M minus X विल बी इक्वल टू वॉट? -1. राईट. X फाइंड आउट करायचा आहे. X इकडे शिफ्ट करूयात. मायनसचं इकडे जाऊन काय होणार? प्लस. हा -1 इकडे आला तर काय होणार? +1. M ची व्हॅल्यू किती? 1. सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ X? 2 + 1 3. अँड टू फाइंड Y हे दोन एलिमेंट्स कंपेअर करा. सो 2N minus Y will be equal to what? -8. राइट. N किती है? What is N? N is equal to what? -2. So what is the value of Y? किती आलं? Y ची व्हॅल्यू 4. हाँ, सो काय येणार? M is 1, N is -2, X is 3, Y is 4. किती आले? 6. So correct is option B.
झाले का? Next, write down. सर नेक्स्ट काय सॉल्व करायला? मॅट्रिक्स ए इज गिवन आणि एक इक्वेशन दिले 4a मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू के आय. आय इज वॉट? आयडेंटिटी मॅट्रिक्स. सो के फाइंड आउट करायचं आहे. कसं फाइंड आउट करणार? यू कॅल्क्युलेट 4a मायनस ए स्क्वेअर. 4a मायनस ए स्क्वेअरची टर्म कॅल्क्युलेट करा. 4a मायनस ए स्क्वेअर 4 इंटू व्हॉट इज ए? 2 मायनस 1 मायनस 1 2 मायनस ए स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे ए इंटू ए. यू कॅल्क्युलेट दिस. सर करा, कॅल्क्युलेट करा. किती येते लास्ट बेंच? सांगायचं आन्सर. के ची व्हॅल्यू. फोरने मल्टिप्लाय करूयात. किती येणार? 8 मायनस 4 8 मायनस राईट. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. R1 आणि C1 घ्यायचं आहे. सो 2 इंटू 2 किती झालं? 4 प्लस 1 करेक्ट आहे का? हे बघा 2 इंटू 2 किती झालं? 4 प्लस मायनस 1 इंटू मायनस 1 किती येणार? 5. नेक्स्ट R1 C2 2 इंटू मायनस 1 प्लस मायनस 1 इंटू 2 किती आलं? मायनस 4. नेक्स्ट R2 C1
राईट. R2 इंटू C1 -1 इंटू 2 किती झालं -2 प्लस 2 इंटू -1 किती झालं -2 किती आलं हे -4. अँड नेक्स्ट R2 C2 -1 इंटू -1 प्लस 2 इंटू 2 सो 8 -5 3 -4 माइनस ऑफ -4 हे काय होणार +4 -4 + 4 -4 + 4 8 -5 3 जर तुम्ही आउटसाइडला लिहिला कॉमन जर काढलं तर काय होणार 1 0 0 1 3 इंटू I. सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ K? व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ K? 3. झाले का? नेक्स्ट लिहा. If capital A is write down, if A is zero to 0, then A to the power 4 is equal to A to the power 4 is equal to options O 16I 4I I. How you will solve this? A is given, you can calculate A square. A square calculate करा. एकदा A square भेटला A to the power 4 कसा कॅल्क्युलेट करणार A square into A square. बरोबर ना. इथे जो मॅट्रिक्स येईल परत त्याचा स्क्वेअर करा. स्क्वेअर म्हणजे फक्त एलिमेंटचा स्क्वेअर करायचा नाही हा. So let us calculate A square. A square calculate करा. काय येणार A square? 0 to 2 0 into calculate this. So मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करताना फर्स्ट जो मॅट्रिक्स आहे त्याच्या रोज डिनोट करा. सेकंड जो मॅट्रिक्स आहे कॉलम्स डिनोट करा. सो R1 C1 0 इंटू 0 काय झालं 0 प्लस 2 इंटू 2 4. R1 C2 0 इंटू 2 0 प्लस 2 इंटू 0. नेक्स्ट R2 C1 2 इंटू 0 काय झालं 0 प्लस 0 इंटू 2 परत ही पण टर्म काय येणार 0. ही टर्म काय येणार 4. हा काय झाला A स्क्वेअर झाला. आता काय कॅल्क्युलेट करायचे काय विचारले A टू दी पॉवर 4. A टू दी पॉवर 4 तुम्ही कसं लिहू शकता A स्क्वेअर इंटू A स्क्वेअर. सो 4 0 0 4 दिस इज युअर A स्क्वेअर. A स्क्वेअर इंटू A स्क्वेअर.
करा था कॅल्क्युलेट. झाले का? नेक्स्ट write down if 3a plus b is equal to 5 1 3 4, a is equal to -1 2 6 0, then matrix B is given by करे कैलकुलेट करा था, then matrix B is हाँ काय सॉल्व करायला जाऊ दे ऑप्शन्स. हाँ कैसे सॉल्व करना है? बी इज इक्वल टू क्या लेना है? दिस मैट्रिक्स -3a -3a, right? 3 into a, what is a? -1 2 6 0. बस ये कैलकुलेट करा 5 1 3 4, 3 ने मल्टीप्लाई करा, राइट? किती होणार आहे? 3 ने मल्टीप्लाय करायचे -3 6 18 0, राईट? हे बघा मायनस साईन ॲज इट इज ठेवली, फक्त 3 आतमध्ये नेला आहे, 3 ने मल्टीप्लाय केलं आहे. सो -3 6 18 0. So what will we be from this? 5 plus 3 8, 1 minus 6 minus 5, 3 minus 18 minus 15, 4 minus 0 4.
झालंय का? Next, write down for what values of x. Next question, for what values of x? For what values of x? Matrix is a diagonal matrix. For what value of x this matrix is diagonal? सांगा आन्सर. For what value of x given matrix will be diagonal? What do you mean by diagonal matrix? Diagonal matrix म्हणजे काय? हा राईट. असा मॅट्रिक्स ज्याचे फक्त प्रिन्सिपल डायगोनलचे एलिमेंट्स आहेत, नॉन प्रिन्सिपल डायगोनल किंवा सिस. हा काय झाला? याचा प्रिन्सिपल डायगोनल झाला, राईट. दिस इज व्हॉट प्रिन्सिपल डायगोनल. हा जो डायगोनल आहे, मेन जो डायगोनल आहे, त्याला आपण काय नेमिंग केलं होतं? प्रिन्सिपल डायगोनल. अदर दॅन दिस म्हणजे हे 3 एलिमेंट्स सोडून बाकीचे सगळे एलिमेंट्स काय असायला पाहिजे? 0. अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणणार? डायगोनल मॅट्रिक्स. याचा अर्थ जर हा मॅट्रिक्स डायगोनल करायचा असेल तर y मायनस एक्स याची व्हॅल्यू किती असणार? 0. आणि x प्लस वाय मायनस 6 याची पण व्हॅल्यू किती असणार? 0. इथून तुम्हाला x कॅल्क्युलेट करायचं आहे. सांगा किती येणार x? किती येणार आहे x? हां करेक्ट आहे का? 6. इथून काय भेटलं? y इज इक्वल टू एक्स भेटलं. हे y इज इक्वल टू एक्स इथे सबस्टिट्यूट केलं. x प्लस वायच्या जागी काय टाकलं? x. x किती येणार? 3. सो फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ x दिस विल बी डायगोनल? फॉर x इज इक्वल टू 3. राईट. सो असे काही क्वेश्चन्स आहेत टाईप, ते खूप आधी आलेले आहेत. हां रिसेंटमध्ये असे क्वेश्चन नाहीत की हा मॅट्रिक्स डायगोनल आहे तर एक्सच्या वगैरे व्हॅल्यूज काय. दिस इज बेस्ड ऑन टाईप्स ऑफ मॅट्रिक्स, जे आपण टाईप्स लिहिलेले आहेत.
नेक्स्ट लिया write down if A is then value of A minus B is नका फोटो काढू कसे फोटो काढायचे हा फोटो काढून काय होणार आहे सांग काय येणार आन्सर काय येणार करून बघा ए मायनस बी हां ए मायनस बी करून बघा काय होते ए मायनस बी विचारले ना व्हॅल्यू ऑफ ए मायनस बी दोन मॅट्रिक्स सबट्रॅक्ट करा राइट ए मायनस बी करायचे करून बघा ए मायनस बी इज इक्वल टू राइट सबट्रैक्ट करायचे करस्पॉन्डिंग एलिमेंट tan x अपॉन पाय हाँ माइनस tan x अपॉन पाई sin x अपॉन पाई माइनस sin x अपॉन पाई what will be this element cosec square x pi minus cot square x pi right हे काय झालं साइन स्क्वेअर थीटा मायनस मायनस काय होणार आहे प्लस कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे कशात रिड्यूस होणार 1 0 दिस विल बी 0
इथे काय आयडेंटिटी आहे 1 प्लस हां 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय आपल्याकडे कोसेक स्क्वेअर थिटा. सो कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा किती होणार 1. सो दिस विल बी व्हॉट आयडेंटिटी मॅट्रिक्स. झाले का? नेक्स्ट लिहा फॉर what value of m, write down next for what value of m the matrix is a diagonal matrix. Options are any real number, 0, 5, no value of m. सांगा याचा आन्सर काय येईल? For what value of m given matrix will be diagonal? Any real number. आणखी 5. लिहिली का आपण डेफिनेशन लिहिली डायगोनल मॅट्रिक्स आत्ताच एक्सप्लेन केलं. बघा एकदा डेफिनेशन चेक करा डायगोनल मॅट्रिक्सची आणि आन्सर सांगा काय येणार. नाही नाही असाच आहे मॅट्रिक्स. तुम्ही ऑप्शन सांगा ए बी सी डी. एनी रियल नंबर. हा मॅट्रिक्स कधी डायगोनल असेल का? नाही डायगोनल असणार आहे का मॅट्रिक्स? डायगोनलची डेफिनेशन काय? फक्त एवढेच एलिमेंट्स पाहिजे, बाकीचे सगळे एलिमेंट्स काय पाहिजे? मग तुम्ही एम ची काही व्हॅल्यू टाका, हा मॅट्रिक्स कधी डायगोनल बनेल का? आन्सर काय येणार? नो व्हॅल्यू ऑफ एम. कारण हा कधी डायगोनल बनणारच नाही. डायगोनल मॅट्रिक्सची डेफिनेशन काय? बाकीचे सगळे एलिमेंट 0 असायला पाहिजे. इथे जर 0 असलं असतं मग ऑप्शन काय बनला असता? एनी रियल नंबर. बट इथे 0 नाही, इथे 3. हा डायगोनल नाहीच आहे. याला डायगोनल हा कोणता मॅट्रिक्स झाला? याला फक्त आपण काय म्हणणार? स्क्वेअर मॅट्रिक्स बस. सो फॉर नो व्हॅल्यू ऑफ एम, एम ची काही व्हॅल्यू टाका, हा मॅट्रिक्स कधी डायगोनल नसणारच आहे. सर एक लास्ट एक्झाम्पल घ्या. द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. हां 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 मग असलं असतं.
Write down the values of x and y. The values of x and y. The values of x and y. लास्ट एक्झाम्पल आहे, तुम्ही सॉल्व करायचे. हां, सगळे मीच एक्झाम्पल सॉल्व केले. The values of x and y if राईट एक्स आणि वायचे व्हॅल्यूज सांगायचे आहेत. काय सॉल्व करा आणि ऑप्शन्स बघा काय येणार. काय ते आन्सर केलेत पण सॉल्व. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स इक्वेट करा. हा एलिमेंट कशाच्या इक्वल असणार आहे? 2x प्लस वाय. याची व्हॅल्यू किती असेल? 2x प्लस वाय. याची व्हॅल्यू कशाच्या इक्वल असणार आहे? x प्लस 3. हे झाले एक इक्वेशन. सेकंड इक्वेशन हे घ्या. 3y ची व्हॅल्यू कशाच्या इक्वल असेल? y स्क्वेअर प्लस 2. सो 2 चे फॅक्टर्स काय पडतील? 2 चे फॅक्टर्स -2 -1. सो फॅक्टर्स काय बनले? y -2 y -1 इक्वल टू 0. सो y च्या व्हॅल्यूज काय पॉसिबल? राईट 1, 2. राईट हे इथे व्हॅल्यूज पुट करा. राईट तसं कॅल्क्युलेट एक्सची कॅल्क्युलेट करायची गरज नाही. एकच ऑप्शन आहे तिथे 1, 2 आहे. राईट जर एक्स कॅल्क्युलेट करायचं तर काय येणार? बरोबर ना. 2x - x किती झालं? x. 3 - y. y 1 आहे. y 1 टाकला तर x किती होणार? आणि y जर 2 टाकला तर x किती होणार? 1. राईट सो राईट y किती? 1, 2. आता x पण 2. हा ओके. हां ऑप्शन काय येणार? एक मिनिट थांबा. हे आपण व्यवस्थित लिहूयात.
हे बघा लक्ष द्या, जेव्हा y ची व्हॅल्यू 1 आहे, जेव्हा y ची व्हॅल्यू 1 आहे, x ची व्हॅल्यू किती येणार आहे? असा ऑप्शन आहे का 2,1 आहे का कुठे? राईट. आणि जेव्हा y ची व्हॅल्यू किती आहे, y ची व्हॅल्यू किती आहे 2, x ची व्हॅल्यू किती येणार आहे 1. काय येणार? करेक्ट आन्सर काय येणार? हा राईट, ऑप्शन हा डी पण करेक्ट येईल. 1 2. सो आय थिंक कन्फ्युजन आहे याच्यात. काय हे सिलेक्ट करायचं? y स्क्वेअर मायनस 5y प्लस 6 ची व्हॅल्यू आपण काढली आणि y स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 2 ची व्हॅल्यू काढली तर y ची व्हॅल्यू 1 मध्ये कॉमन काढली. किती पडतंय का? 6 चे फॅक्टर्स पडतंय का? हां किती पडतंय? -3 -2. सो मग फॅक्टर्स इथे वायच्या व्हॅल्यूज काय बनतील? 3 आणि बरोबर आहे का? वायच्या व्हॅल्यूज काय बनतील? 3 2. वाय 3 2 असेल तर एक्स किती येणार? एक्स किती येणार? 3 - 3 0. हा तर ऑप्शन नाहीच आहे. आणि वाय जर 2 झाला तर एक्सची व्हॅल्यू काय येणार? 1. सो एक्स इज इक्वल टू 1, वाय इज इक्वल टू 2. हेच करेक्ट आहे. हां हां करेक्ट आन्सर काय येणार? ठीक आहे, कळालंय का? सेकंड सॉल्व करून बघावं लागेल तरच ते करेक्ट आहे ना. अदरवाईज घाई गडबडीत ए बी दोन्ही क्लिक होऊ शकतात. करेक्ट, हे पण सॉल्व करून बघावं लागेल. एक्स इज इक्वल टू 1, वाय इज इक्वल टू 2. इथे पण मॅच आहे आणि इथे पण येते. एक्स इज इक्वल टू 1, वाय इज इक्वल टू 2.